नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण या चिखली शहरामध्ये जे श्री रेणुका देवीचा जो यात्रा महोत्सव या ठिकाणी सुरू आहे, त्या यात्रा महोत्सव दरम्यान 3 दिवसीय धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामधले हे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. आणि आज जी कीर्तनाची जी सेवा आहे ती सेवा या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्रामध्ये जे प्रख्यात कीर्तनकार आहेत सोनालीताई फडके, परंतु ती जपण्याचं काम आणि धार्मिक कार्य या ठिकाणी वाढवण्याचं काम आदरणीय ताई या ठिकाणी करतायत. ताई या ठिकाणी हार्दिक स्वागतम. आई रेणुका मातेच्या नगरीमध्ये आज आपण जी सेवा देणार आहे त्या संदर्भामध्ये आपण 2 शब्द काय सांगा? रामकृष्ण हरी. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. श्री रेणुका देवी संस्थान आणि बचानंद स्वामी संस्थान चिखली, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी कुलदैवत रेणुका देवी या कुलदैवताच्या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी त्रिदिवसीय कीर्तन सोहळा संपूर्ण ट्रस्ट समितीच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आला. आणि त्या माध्यमातून आजची मेन दिवसाची म्हणजे यात्रेचा जो मेन दिवस, ज्या दिवशी वहन मिरवणूक आहे आणि त्या वहन मिरवणुकीच्या दिवशीची ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. आल्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आयोजन आम्ही पाहिलं तर अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी आहे. आणि आनंद वाटतोय की रेणुका देवीच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये सेवा करण्याचं परम भाग्य आमच्या जीवनामध्ये लाभलं. कोरोनाच्या काळामध्ये आमच्या गावाकडे बऱ्याचशा मुलींचे स्टेटस असायचे. गावामध्ये मुली स्टेटस ठेवायच्या, नशीब लागतं कानगाव मध्ये जन्माला यायला. आमच्या गावाचं नाव कानगाव आहे. नशीब लागतं कानगाव मध्ये जन्माला यायला आणि जे जन्माला येत नाहीत ना त्यांना देव दुसरी संधी देतो कानगावची सून व्हायला. पण मला वाटतं या चिखली परिसरामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक भक्तानं म्हणावं, नशीब लागतं रेणुका मातेच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये जन्माला यायला आणि जे जन्माला येत नाहीत ना त्यांना देव दुसरी संधी देतो या भूमीची सोन व्हायला. अशी सुंदर असणारी ही भूमी आणि या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं ज्यांनी मला संपर्क केला ते असणारे आमचे भरत महाराज जाधव आणि त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं भूषण. या परिसरामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदाय वाढवण्याचं, रुजवण्याचं काम केलं असे असणारे सकाळी ज्यांची सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी झाली ते असणारे राजेंद्र महाराज तळेकर, त्यांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करते की सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या परिसरामध्ये ते नेहमीच करत असतात. आणि या ठिकाणी आज या ठिकाणी जी कीर्तन सेवा आपण देणार आहात त्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून आजचा अभंग या ठिकाणी कोणता निवडलेला आहे? काही क्षणामध्ये या ठिकाणी कीर्तन सुरू होणार आहे. अभंग तर असं काही नियोजित नाहीये, आता पब्लिक मध्ये गेल्यानंतर बघू. अच्छा, आता कुलदेवीचा आहे, मग त्या अनुषंगानं देवीवरती अभंग घेतला जाईल आणि त्याच निमित्तानं चिंतन होईल. बरं, धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राकडे या ठिकाणी युवक आणि युवतींनी या ठिकाणी कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्यांनी पावलं टाकावी, जेणेकरून आज बघतोय आपण की शिक्षण हे काळाची गरज आहे आणि शिक्षणा व्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी आपली जी संस्कृती आहे ती जपणं अतिशय महत्वाची आहे. एखादा काही संदेश काय देणार? अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेच जण पाहतो की खेड्यापाड्यांमधल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडायला लागल्या. बऱ्याचशा खेड्यापाड्यांमधल्या शाळा बंद पडून कॉन्व्हेंट स्कूल आल्या. आता कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जुन्या काळातली संस्कृती शिकवली जात नाही. जाणीवपूर्वक आपली संस्कृती त्या ठिकाणी लोप पावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि मला वाटतं ही संस्कृती जर टिकवायची असेल, ती जर जपायची असेल तर त्याच्याकरता फक्त आध्यात्मिक शिक्षण संस्था आणि वारकरी संप्रदाय असं एकमेव क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी संस्कार शिल्लक आहेत. म्हणून मला वाटतं रात्रीच्या 10-10:30 वाजता आपल्या मुलाच्या हातामध्ये 10,500चा मोबाईल येण्यापेक्षा जर टाळ गळ्यामध्ये आला ना तर निश्चितच वारकरी संप्रदाय आणि संस्कृती टिकली जाईल इथून पुढच्या काळामध्ये. तर या ठिकाणी हा मुळातच जिल्हा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि ही जी विदर्भाची जी पंढरी म्हणून या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांची जी नगरी आहे त्या नगरी म्हणून या ठिकाणी जी ओळख आहे या बुलढाणा जिल्ह्याची. आणि आज या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी पहिलं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे. या अगोदर आल्या का नाही हे आम्हाला काही माहिती नाहीये, परंतु आजचा हा जो भाविक भक्त आहे तिकडे वहन परिक्रमा या ठिकाणी निघणार आहे आणि आपली या ठिकाणी कीर्तन सेवा या ठिकाणी होणार आहे. कुठेतरी या ठिकाणी या महिला वर्गांसाठी 2 शब्द काय सांगणार? कारण की आपण महिला आहेत, महिला कीर्तनकार या ठिकाणी
पुरुष या ठिकाणी भरपूर कीर्तन करतायत, परंतु महिलांनी या ठिकाणी देवीच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन आपण घेतलेलं आहे. महिलांच्या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर मी एक महिला आहे आणि विशेष करून एक 5-5.5 महिन्याचं बाळ आहे माझं छोटस. आणि 5-5.5 महिन्याचं बाळ असताना आज नारदाच्या गादीवरती उभी राहते. त्याचं कारण एकमेव आहे, अंतःकरणातला भाव इतका शुद्ध आहे की घराघरात मीराबाई घडावी, घराघरात जनाबाई घडावी, घराघरात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब घडावी. जे संस्कार खऱ्या अर्थाने मासाहेब जिजाऊंनी आमच्या छत्रपती शिवरायांवरती केले, म्हणजे जन्मानंतर केले अशामध्ये नवल नाही, तर जन्माच्या आधी गर्भसंस्कार सुद्धा तितक्याच ताकदीचे होते, सामर्थ्याचे होते. आणि मला वाटतं तेच गर्भसंस्कार माझ्याही मुलीवरती झाले आणि म्हणून अगदी 1.25 महिन्यामध्ये मी कीर्तनाला उभी राहिली. आज अध्यात्माची ताकद इतकी मोठी आहे की इतकी शांत मुलगी जन्माला यावी, म्हणजे मी तर असं म्हणेन कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. आणि खरोखर अशी कन्या आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि त्याच्यामुळं मी महिलांना सांगू इच्छिते की बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की डिलिव्हरी झाल्यानंतर 6-6, 7-7 महिने पायातले सॉक्स काढत नाही. पण काय होतं पायातले सॉक्स नाही काढल्यानंतर? परमार्थ घडतो का? आपली भूमी इतकी आदर्शवंत भूमी आहे की ज्या भूमीमध्ये एका स्त्रीनं गायीच्या गोठ्यामध्ये आपल्या लेकराला जन्म दिला आणि दगडानं आपला नाळ तोडला. ती आपल्या महाराष्ट्राची अनाथांची माय सिंधुताई सपकाळ होते. सिंधुताई सपकाळ होण्याकरता मला वाटतं त्याग आणि समर्पण करावं लागतं. आणि ते समर्पण प्रत्येक महिलेनं आपल्या जीवनामध्ये जसं मासाहेब जिजाऊंनी केलं, सावित्रीबाई फुलेंनी केलं, अहिल्यादेवी होळकरांनी केलं, प्रतिभाताई पाटलांनी केलं, असं समर्पण आणि त्याग प्रत्येक महिलेनं आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. बरं, एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगाल? एक क्षण, कारण की आपण अनेक कीर्तन या ठिकाणी केलेले आहेत, त्या कीर्तनामध्ये येणारा एखादा अविस्मरणीय क्षण जीवनामधला? माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण जर सांगायचा झाला तर एका गावामध्ये कीर्तन होतं माझं. आणि बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर ज्या वेळेला आपण वारकरी संप्रदायामध्ये असणारी ज्ञानेश्वरी गाथा त्याच्यामधले प्रमाण देतो, तरी प्रमाण पुरुषांच्या तोंडून खालून ऐकायला मिळतात. पण एक प्रसंग असा आला की एका कीर्तनामध्ये मी ज्ञानेश्वरीची ओवी सांगत होते आणि अर्धी ओवी मी सांगितली की खालून अर्धी ओवी सांगितली जायची. म्हणजे आश्चर्य वाटलं की ही एक महिला सांगते. आणि मग कीर्तन झाल्यानंतर मी विचारलं की या कोण आहेत नेमकं? आजी वयानं वयोवृद्ध होत्या. तर त्यावेळेला तिथं सांगितलं गेलं की हे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माऊली महाराज कदम, छोटे माऊली, त्यांच्या आई अक्षरशः त्या कीर्तनाकरता उपस्थित होत्या. आणि मग मी म्हटलं खरोखर मातेची कुस पवित्र असावी लागती, तेव्हा असे रत्न जन्माला येतात. हा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण. मी आणखी एक शेवटचा विचार असा वाटतो की कारण की आज वृद्धाश्रमांची संख्या या ठिकाणी खूप या ठिकाणी वाढताना दिसते, त्याच्यावर एक भाष्य काय करणार? वृद्धाश्रमाची संख्या वाढण्याचं कारण तसं जर आपण पाहिलं तर लहानपणापासून आपले मायबाप आपल्याला सांभाळ करत असतात. एखादा प्रश्न 10 वेळा आपण विचारला तरी सुद्धा त्याचं उत्तर देताना ते कंटाळा करत नाही. पण ज्या वेळेला आई वडिलांचं वय होतं, एखादा प्रश्न जर वारंवार विचारला गेला तर आपली चिडचिड होते. पण मला असं वाटतं प्रत्येक मुलानं आपल्या जीवनामध्ये जर ठरवलं लहानपणी आपलं तसं सांभाळ आपल्या आई वडिलांनी आपला केला, तसं जर आपण या वयात त्यांचा केला तर नक्कीच महाराष्ट्रातील वृद्धाश्रम बंद पडतील. आणि ती बंद होणं हे फार महत्वाचं आहे. माईबापांना एक वेळ अनाथ आश्रम वाढावेत पण वृद्धाश्रम कमी व्हावे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत सोनालीताई फडके, कारण की अनेक कीर्तन यांनी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलेले आहेत आणि आज या चिखली शहरामध्ये ते सेवा देत आहेत. हे सर्व क्षणचित्र आरबी मराठी संवाद न्यूजच्या माध्यमातून मी राजेश बिडवे आपल्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.